सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नीट पेपर फुटीच्या विरोधात गेल्या 20 दिवसांपासून दिल्लीत उपोषणाला बसले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नाशिक येथे सर्व ठाकरेंचे शिवसैनिक एकवटले। यावेळी मानवी साखळी करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित हाती द्यावे, नीट पेपर फुटीतील दोषींना तात्काळ शिक्षा करावी अशा मागण्या करण्यात आल्या। आंदोलकांनी सांगितले की विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित घडवायचे असेल तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या पदावरून तात्काळ पाय उतार व्हावे। यावेळी माजी आमदार वसंत गीते आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली। दिल्लीतील वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असून नाशिकमधूनही हा पाठिंबा व्यक्त करण्यात आल्याचं शिवसैनिकांनी सांगितलंय। जावेद लढ्यासाठी संदीप नावसे, नाशिक। गेल्या 20 दिवसांपासून नीट पेपर फुटीच्या विरोधात सोनम वांगचुक आणि अभिजित जितके केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यादव यांचा राजीनाम्यासाठी आंदोलन करत होती, परंतु या नतभ्रष्ट भारतीय जनता पार्टीच्या केंद्र आणि राज्यातला एक पण मंत्री तिथं गेला नाही, कोणी फिरकलं नाही। आणि 6 दिवसापूर्वी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या देशातील महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी असतील, तरुण असतील, यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं, हे राष्ट्र वाचवायच्या दृष्टीनं पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की मी आणि माझा पक्ष तर आहेच, परंतु या देशातील, या राज्यातील सर्व संघटना असतील, विविध पक्षाला मानणारे लोक असतील, यांनी पक्षविरहित एकत्र यावं। आणि त्या दिवसापासून तुम्ही बघतात की जंतर मंतरवर सर्व पक्षाचे लोक जाऊ लागले आणि कटकारस्थान करून त्यांनी काल वांगचुक यांना अचानक उचललं, परंतु त्यांचं हॉस्पिटलमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे। आता मुंबईमध्ये आदित्य ठाकरे साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब, सर्व शिवसेना आणि याच्यात जनता सामील झाली, युवक सामील झाले। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज आंबेडकर पुतळ्याजवळ ही मानव साखळी पाठिंबा देण्यासाठी तयार केलेली आहे। आता तरी फोडीच्या राजकारणात सोडून यांनी या देशाच्या युवकांसाठी जागा झालं पाहिजे आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, याच्यासाठी आम्ही आहे मानवी साखळीचं आयोजन केलं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। घोळ संपूर्ण देशाने जवळून बघितलेला आहे। नीट परीक्षा ज्या पद्धतीने देशामध्ये झाली आणि पेपर फुटले, आरोपी पकडले गेले, परंतु फक्त आरोपी पकडून होणार नाही। या देशातील 20 आमच्या तरुण मुलांनी, डॉक्टरांनी, भावी डॉक्टरांनी आत्महत्या केल्या आणि त्यासाठी कोणीच बोलायला तयार नाही। धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री आहेत आणि केंद्रातल्या शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारी शिकून राजीनामा द्यावा ही मागणी घेऊन सोनू वांगचुक हे आपले या देशाचे राष्ट्रभक्त, एक संशोधक त्या ठिकाणी उपोषणाला बसला आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण देशातून पहिले प्रथम कोण समोर आलं तर ते आदरणीय उद्धव ठाकरे, राज ठाकरे या दोघाही भावांनी या ठिकाणी यांना पाठिंबा दिला आहे। जनता रस्त्यावर उतरत आहे आणि त्यांचं उपोषण सोडायच्या ऐवजी, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायच्या ऐवजी या ठिकाणी दडपशाही या ठिकाणी सरकार करते आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही पाठिंबा देण्यासाठी आमची सगळी युवा सेना आज रस्त्यावर उतरलेली आहे। महिला आघाडी आहेत, नगरसेवक आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो।